हो मैत्रिणींनो, तुम्ही इतकी मेहनत घेऊन रेडी रांगोळी बनवताय, OHP शीट आणली, रंग लावले, डिझाईन्स परफेक्ट केले, पण दुसऱ्या दिवशी रांगोळी निस्तेज दिसते का? रंग फुटतात किंवा पाणी लागलं की खराब होतात, हो की नाही? मैत्रिणींनो, एक छोटीशी चूक होतीये तुमच्याकडून आणि ती म्हणजे दुसरा थर न देणं किंवा दुसरा थर बरोबर न देणं. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सिक्रेट स्टेप्स जो बऱ्याच जणींना माहितीच नाही आहे, ज्यामुळे तुमची रांगोळी जास्त शायनी, टिकाऊ, वॉटरप्रूफ होत नाही आहे. तुम्ही विचार करा ना, एकदा बनवलेली रांगोळी वर्षभर वापरायची असेल तर काही ना काहीतरी स्टेप्स आपल्याला करणं गरजेचं आहे. नमस्ते, मी शिल्पा. आकार रांगोळी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे आणि आज आम्ही घेऊन आलो आहे रेडी रांगोळीसाठी एक महत्त्वाची टिप दुसऱ्या थराबद्दलची. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी एक महत्त्वाची टिप जी तुमची रांगोळी खराब होण्यापासून वाचवेल. चला सुरू करूया. इथे मी आत्ताच आम्ही बनवलेल्या रिसेंट बॉर्डर रांगोळीची एक डिझाईन घेतली आहे. डिझाईनमध्ये दोन्ही लेयर टाकून झालेले आहेत. आता पहिला लेयर आणि दुसरा लेयरमध्ये जास्तीत जास्त जाडी आपल्या रांगोळीवर बनली नाही पाहिजे, कारण त्याची जर जाडी खूप जास्त असेल तर ती अनइवन दिसेल आणि तुमची रांगोळी पूर्णपणे खराब दिसेल. आता पहिल्यामध्ये बघा, पहिल्या थरामध्ये एक हलकीशी जाडी निर्माण होते आणि 2 थर झाल्यानंतर थोडी अजून जाडी निर्माण होते. तुम्हाला डिफरन्स कळत नसेल ना तर सांगते. आपल्या झेरॉक्सवर किंवा प्रिंटआउटवर लावल्यानंतर मी एक पहिलाच लेयर मारून ठेवलेली रांगोळीची बॉर्डर आहे. पहा, जेव्हा मी उचलते आणि उचलून तुम्हाला दाखवलं तर बघा, इथे ते एकदम पातळ दिसतंय. आपली OHP अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे. खालचा सरफेससुद्धा अगदी माझे फिंगरप्रिंट्सचे शेप्स आणि शॅडोसुद्धा दिसते ना, एकदमच नाजूक पातळ अशी. जेव्हा तुम्ही ही अशीच वापराल किंवा कोणत्याही फ्लोरिंगवर ठेवली तर त्या फ्लोरिंगचा रंग आपल्यावरती रिफ्लेक्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि ती खूपच पातळ अशी दिसेल. रॅदर जेव्हा मी माझी पहिली रांगोळी तुम्हाला दाखवलेली, ज्याच्यामध्ये दोन्ही लेयर कंप्लीट झाले होते, बघा इथे कुठेही ती ट्रान्सपरंट किंवा बोटाचे कुठेही शॅडो वरती आपल्या डिझाईनच्या वरती दिसत नाही. आणि हाच एक फरक आहे मैत्रिणींनो. दुसऱ्या रंगाची किंवा दुसरा म्हणजे सेम रंगाची 2 लेयर लावणं आपल्या रेडी रांगोळीला फारच गरजेचं आहे. बघा, मी पहिल्यांदा परत एकदा तुम्हाला ती पहिली डिझाईन्स दाखवते. ह्याच्यामध्ये अजून एक डिफरन्स काय होतो माहिती आहे का? पहिल्या लेयरमध्ये जर रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिक झालेली नसेल तर तुम्ही ती दुसऱ्या लेयरला कवर करू शकता, हो की नाही? आता इथे पहा, इथे सुद्धा एकच रांगोळीचं लेयर मारून झालं आहे, पण जेव्हा ती रांगोळी त्या झेरॉक्सवरून उचलून दाखवते तेव्हा ते किती पातळ दिसतंय. अगदी OHP शीटसुद्धा काही ठिकाणी ट्रान्सपरंट दिसते. आणि म्हणूनच जेव्हा आपण त्यावर सेम रंगांचे दुसरा लेयर रांगोळीचं थर चढवतो तेव्हाच आपली रांगोळी अगदी व्यवस्थितरित्या दिसेल. आणि काय होतं ना, आपण जेव्हा रांगोळी काढतो फ्लोरिंगवरती आणि चिटकवतो त्यामध्ये डिफरन्स आहे हो. चिटकवताना त्यामधले सगळे कण, त्याच्यातले बारीक बारीक गोष्टीसुद्धा ट्रान्सपरंट दिसत राहतात, जे की दुसऱ्या लेयरने ते दिसणार नाही. मला असं वाटतं आहे एवढंच एक्सप्लेनेशन पुरेसं आहे तुम्हाला हे समजून सांगण्यासाठी की रेडी रांगोळीसाठी दुसरा लेयर फार इम्पॉर्टंट आहे. आणि हो, आपली शेवटची टिप काय आहे ना, कधी काय होतं, दुसरा लेयर मारताना आपला ग्लू आपल्या रांगोळीच्या गॅपमध्ये जाऊन बसतो आणि कधी तिथेही आपले कण रांगोळीचे तिथे जाऊन बसतात. म्हणजे तिथे आपण चिटकवत नसतो, पण ते जाऊन बसलेले असतात. तर अशा प्रकारचा कॉर्नर टिप असलेला ब्रश किंवा चिमटा किंवा हलकंसं टिप असलेली गोष्ट घेऊन तुम्ही जिथे मधल्या भागामध्ये रांगोळी केली असेल ती पुसून काढावी, जेणेकरून तुमची रांगोळी क्लिअर दिसेल. आता काय होतं ना, ही तुम्ही हाताने झटकायला जाऊ नका. झटकण्यासाठी सुद्धा ब्रश किंवा ड्रायरचा वापर करा, ज्यामुळे जिथे मध्ये स्टिक झालेली रांगोळी किंवा उडालेली रांगोळी, झटकताना लागलेली रांगोळी तुम्हाला अशा टिपने बाहेर काढावी लागेल. आणि हो, पहिला लेयर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे, दुसरा लेयर झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला हे करायचं आहे, जेणेकरून एक्स्ट्रा ठिकाणी लागलेली रांगोळी निघून येईल. कळली ना ही टिप? तर नक्कीच वापरायला विसरू नका. या व्यतिरिक्त रेडी रांगोळीसाठी खास बनवण्यासाठी काही जर तुमच्या शंका असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की विचारा. आणि तुम्हाला माहितीच आहे,
आपल्या संस्कृती, आपल्या परंपरा आपल्या मुलांपर्यंत पोहोचावा म्हणून आमचा एक छोटासा प्रयत्न अगदी आम्ही घेऊन आलो आहे मिनी रांगोळी. येणाऱ्या याच्यामध्ये आपण दिवसामध्ये नक्कीच मिनी रांगोळी हा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करणारच आहोत. पण त्याआधी समर वेकेशन न वेस्ट घालवता आपण त्यांच्यासाठी सुद्धा ऑनलाईन वर्कशॉप ठेवतो आहे 29 आणि 30 मेला. तर नक्कीच आपल्या मुलांसह तुम्ही जॉईंट व्हा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सवर नक्की कळवा. आणि हे आमच्या काही बॉर्डर रांगोळीचे डिझाईन्स आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत हे व्हिडिओज ह्या आयडिया शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नोटिफिकेशनसाठी नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो जरूर करा. धन्यवाद.